प्रभाग क्रमांक 11 मधील सिद्धार्थ नगर हे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्गंधीनं ग्रासलेलं आहे। निवडणूक येतात आणि अनेक पक्षांचे कार्यकर्ते येतात, येथील नागरिकांना भूलथापा देऊन निघून जातात। मात्र सिद्धार्थ नगर मधील पक्क्या घरांचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, गटारीचा असेल, तो गेल्या 20 ते 25 वर्षांपासून अद्यापही सुटलेला नाहीये। यामुळे सिद्धार्थ नगर पूर्णपणे दुर्गंधीमुक्त करायचे असेल, नागरिकांना पक्की घरं हवी असतील तर काँग्रेसचे उमेदवार आकाश साळुंखे यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असं आवाहन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी येथील मतदारांना केलंय। गुरुवारी काँग्रेसचे उमेदवार आकाश साळुंखे यांनी सिद्धार्थ नगर येथील नागरिकांच्या भेटी घेऊन प्रचार केला, तसेच वर्षानुवर्ष न सुटलेल्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी अनेक नागरिकांनी आम्हाला पक्की घरं हवी आहेत, सिटी सर्व्हेमध्ये सिद्धार्थ नगरचं नाव नोंदवण्यात यावं ही मागणी केली। दरम्यान तुम्ही मला एक संधी द्या, मी तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावतो, प्रभाग क्रमांक 11 मधील सर्व उमेदवारांना विजयी करा, असं आवाहन यावेळी काँग्रेसचे उमेदवार आकाश साळुंखे यांनी केलंय। काहीतरी कर्तृत्व करायचंय तर आकाश दादा हे एकदा नाही तर हे सतत करणार आहे आणि त्याला करवण्यासाठी, त्याला मदत करण्यासाठी आपल्यालाही त्याची मदत करायची आहे। त्याला पुढील 5 वर्ष आपली सेवा कशी करायची हे बळ हे आपल्याला आकाशदादाला द्यायचंय आणि तसं हाताच्या 5 बोटं मिळून एक मुठ्ठी होती, त्यामुळे आपल्याला एकत्र राहायचंय। काय आकाशदादा आपल्यासाठी अहोरात्र उभा राहतो। तुम्ही कधी त्याला फोन केला तर तो कधी म्हणणार नाही की बाबा मी इथं कामात आहे, तुम्ही मला इथं येऊन भेटा। तो काय म्हणतो की मी थांबा, तुम्ही कुठे, मी तिथं आलो, बरोबर। तर आपल्याला तेच करायचंय जे इथून पुढे मागे आपण आकाशदादासाठी करत आलो, आकाशदादा आपल्यासाठी करत आला, तेच आपल्याला पुढेही चालू ठेवायचं असेल तर आकाशदादाला 100% तुमची साथ हवी आहे। काय इथून मागेही, इथून पुढेही आणि येत्या काही काळात आपल्याला काही मूलभूत गरजा आहे, समजा आपल्या पक्का घरांच्या गरजा आहे, आपल्या गटारींच्या गरजा आहे, आपल्या सांडपाणीची गरज आहे, आपल्याला प्यायची पाण्याची गरज आहे, ते त्याला पूर्ण करायचं आहे। त्या कशा होणार? तर त्या अशा होणार की त्याला आपल्याला मदत करावं लागणार आहे। तो सत्तेत न राहता आपल्याला मदत करतोच, पण आपल्याला त्याला सत्तेत आणून त्याला कसे त्याचे हात बळकट करता येईल हे काम आपल्याला करायचंय। काय आम्ही काही कुठले नेते नाही हो, तो कुठला नेता नाही, तो सामान्य कार्यकर्ता आहे, इथून मागे कार्य करत आला, इथून पुढे कार्य करतच राहणार। असं नाही का मग तो उभा आहे मग त्याला पाडायसाठी मी तुम्हाला काहीतरी काम करून देणार, एक काम करणार आणि तुम्ही तसेच राहणार। अहो हे लोक आपल्याला पेड मत म्हणते। पेड मत म्हणजे पैसे देऊन विकत घेणार मत म्हणते हे लोक आपल्याला। का बरं म्हणते? आपण जीव नाही, आपल्याला आपण पाणी नाही पित का? आपण जेवण नाही करत का? आपण सगळं करतो, आपण माणसं आहे, आपण जनावर नाहीये। आपल्याला हे दाखवून द्यायचंय आणि हे कसं दाखवायचंय? आपल्याला आकाश भाऊचे हात बळकट करायचे। आकाश भाऊचं कुठलंही राजकारणात नसतानाही ते स्वतः या शून्यातून वरती आलेले, त्याच्यामुळे त्यांना सर्वांची जाणीव आहे। त्यासाठी ते अहोरात्र गरीब लोकांसाठी उभे असतात आणि त्यांना फक्त समाजाची किंवा गरीब लोकांची तळमळ आहे, त्यामुळे ते सर्वांसाठी आज उभे राहिलेले आहेत। आपल्याला फक्त एकच करायचंय, येणाऱ्या 2 तारखेला आकाश भाऊ यांना प्रचंड मताने विजय करायचंय आणि गोरगरीब जनतेच्या समस्या कसं सुटेल हे आकाश भाऊच्या मनामध्ये हे लक्षात ठेवा। कारण की आकाश भाऊ कुठल्याही पदावरती नसताना आज अहोरात्र गरीब लोकांसाठी उभा राहिलेला माणूस आहे। आपलं फक्त एकच ध्येय आहे की आकाश भाऊंना वरती घेऊन जाणं आणि आपल्या समस्या सोडून घेणं। त्यासाठी पाणी असेल, लाईट असेल, कोणतीही समस्या असो, 24 तासामध्ये तुमचं कुठलंही काम असलं तुम्ही आकाश भाऊंना संपर्क साधून तुमचे कामं होतील, याचं 100% मी ग्वाही देतो। आणि येणाऱ्या 2 तारखेला आकाश भाऊ साळुंखे यांना प्रचंड मताने विजय करा, विजय करा, विजय करा। आपल्या वॉर्डामध्ये खूप लोक आहेत, मतदानासाठी लोक येतात 5 वर्षातून एकदा आणि फक्त मतदान द्या, आम्ही हे करू ते करू आश्वासनं देतात, पण कधीच कोणी मतदान झाल्यानंतर आपल्यापर्यंत आलंय का आजपर्यंत? आपल्या इथं बघायला गेलं तर चांगले रस्ते नाही, पाण्याचा प्रॉब्लेम, गटारींचा प्रॉब्लेम, हेच नाही तर आपल्यापर्यंत जे शासनाच्या योजना येतात त्यांचे कधी कॅम्प लागले का? कोणी आपल्याला समजून सांगितलंय का इथं कोणती योजना आलेली आहे, आता ही योजना आली आहे, ती योजना आली आहे? सर्वात नॉर्मल म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड किती लोकांकडे, कोणाकडेच नाहीये। आणि तुम्ही ते काढण्यासाठी सुद्धा तुम्हाला गावात जाऊन पैसे द्यावे लागतात। त्या योजनांचं सगळ्या
सरकारतर्फे हे सर्व मोफत योजना आहेत। या गोष्टींची आपल्यापर्यंत माहिती येत नसेल तर काय कामाचे या परंतु तुम्ही सर्वांना निवडून दिलेलं आहे, सर्वांनी काय कामं केले नाही केले हे सगळं तुम्हाला माहिती आहे। यानंतरही फक्त निवडणुकीपर्यंत काय असतील तुमचे ते कामं करायला येतील, त्याच्यानंतर कोणीच तुम्हाला परत माग इकडं तर चक्करच मारत नाही। तुम्ही या 2 जण माझ्यासमोर उभे, त्यांना कोणाला नावानिशी ओळखत्या, कोणाला पाहिलंय का आजपर्यंत तुम्ही? हे फक्त मतदान करायचे टायमाला मतदानाला सगळेजण येत्या, दरवेळेस आपण त्याच बोलत आपण बळी पडतो आणि आपण त्यांना मतदान देतो। 5 वर्षामधून कोणीच आता माग 30 वर्षापासून तुम्ही त्यांना सगळ्यांना निवडून दिलेले, कोणी काय कामं केले? आता माग ती बोर केलेली होती 2-2.5 वर्षापासून, 2-2.5 वर्षापासून कोणीच मोटर टाकली नाही। आता निवडणूक आल्यानंतर मोटर टाकून कामं होती आणि तुमच्या मनात त्यांचं हे होईल, त्यामुळे ती मोटर टाकून तुम्हाला त्यांना असं वाटलं का सामान्य माणूस उभा आहे त्याच्या मागे हे सगळे उभे, त्यामुळे त्यांनी ती मोटर टाकली का आकाशच्या मागून हे सगळेजण साईडला होतील आणि आम्हाला मतदान देतील। हे तुमच्या हातात आहे, आता का पुढचे 5 वर्ष त्यांना द्यायचे का मला द्यायचे? मी तुमच्यातला सगळ्यांमधला उभा राहिलेलो माणूस आहे आणि सगळ्यांनी मला कैलास भाऊ झाले, तुम्ही सगळे झाले, बाकीचे सोनभाऊ ते झाले, सगळ्यांनी मला उभं केलंय। मी स्वतःहून उभं राहिलेलो नाही, त्यांनी सांगितलं का उभं राहा का आमचे समस्या तूच सोडू शकतो। सिटी सर्वेला नावं नाही, कशाला नावं नाही, फक्त त्यांना मत देण्यासाठी मत घेण्यासाठी सगळेजण तुमच्याकडे येतात। तुमच्या हातात सर्व आहे, तुम्ही सगळं करू शकतात। मतदान कोणाला द्यायचं आणि कोण कामं करू शकतं, कोणाच्या हाताला धरून तुम्ही कामं करून घेऊ शकता, त्या माणसाला निवडून द्या, एवढंच बोलतो। वसवंत NH3 डिजिटल, पिंपळगाव।